भाजपच्या 2014 ते 2019 या काळामधील फडणवीस सरकारनं 2016 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। सरकार बदललं तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही असं सांगत त्यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांवरती देखील कडाडून अशी टीका केली आहे। तर एकीकडे रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना दुसरीकडे नाना पटोले यांनी एकूणच सरकारच्या या कर्जमाफीविषयी भाष्य केलंय। 2016 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही देखील निव्वळ फसवणूक होती अशा पद्धतीचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। अद्यापही शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी झालेली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना ठरवण्याचं काम या लोकांनी करण्याचं काम, शेतकऱ्यांना अपात्र करण्याचं म्हणजे यांची लायकी नाही, पण कशासाठी अपात्र करताय? अन्नदाता आहे तो, अन्नदाताला दोन पुढं येऊन त्यांना मदत करायची गरज आहे, पण त्यालाही अपात्र शेतकरी ठरवण्याचं काम हे फडणवीस सरकार करते।